भीमा रानातून सपासप वाट काढत चालला होता. खूप रात्र झाली होती आणि त्यात अमावस्या. समोरचे काही दिसेनासं होतं. त्यात भर म्हणून की काय जोरदार पाऊस चालू होता. चिखलातून काट्याकुट्यातून चालत होता. आपल्या पायाला होणाऱ्या जखमांची जाणीव देखील त्याला होत नव्हती. त्याचं एकच ध्येय होतं, लवकरात लवकर आपलं घर गाठायचं. त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती स्पष्ट दिसत होती. एवढ्या पावसात देखील त्याला घाम फुटला होता. नुकताच भीमा आपल्या मालकाच्या मड्याला अग्नी देऊन आला होता. भीमाच्या मालकाला पोरबाळ काही नव्हतं. होते ते सगळे देवाघरी गेले होते आणि अख्ख्या गावाशी त्याचे वैर होतं. मालकाजवळ स्वतःची अशी माणसे नव्हती. होता तो फक्त भीमा. भीमा एक घरगडी होता. लहानपणी भीमाला त्याच्या आईवडिलांनी रस्त्यावर सोडलं होतं. तो गावच्या पाटलाला सापडला. तेव्हापासून गावच्या पाटील त्याच्यासाठी मालक आणि भीमा घरगडी. गावासाठी वाईट असणारा पाटील भीमासाठी चांगला होता. तसा त्याचाही फायदा होता. घरातली समधी कामं करायला फुकटच्या घरगडी भेटला होता. त्या बदल्यात 2 वेळचे जेवण देत होता पाटील. पुढे पाटलाने भीमाचे लग्न लावून दिलं. भीमा, त्याची बायको आणि त्याचा मुलगा असा छोटा कुटुंब पाटलाच्या घरामागे असलेल्या झोपडीमध्ये राहत होते. भीमाची शरीरयष्टी भरगच्च होती. 10 हत्तीचं बळ होतं त्याच्या मनगटात. 4-5 जणाला सहज आडवा करू शकत होता भीमा. त्यामुळे पाटलाचा दरारा वाढला होता. पाटलाच्या वाट्याला जायच्या भानगडीत कोणी जात नव्हतं. तो पाटलाच्या सावलीप्रमाणे त्याच्या सोबत असायचा. गावच्या पाटील देखील रुबाबात असायच्या. पाटलाकडे बक्कळ पैसा होता, पण त्याचा उपभोग घेणारा असा कोण नव्हतं. पाटलाची बायको नेहमी आजारी असायची आणि पाटलाला एक पोरगा होतं. ते पण येडं होतं. त्यामुळे पाटील नेहमी दुखी असायच्या. असं म्हणतात, पाटील पहिले खूप सुखात होता. त्याचे पोरगंही चांगलं होतं. पण गावातील माणसं म्हणतात की पाटलाने खवीस आणल्यापासून त्याच्या घरामध्ये पैसा आला, पण घराची दुर्दशा झाली. भीमा आता धापा टाकत टाकत पाटलाच्या रानाजवळ आला. एव्हाना तो पूर्ण चिखलाने माखला होता. त्याची नजर त्या पिंपळाच्या झाडावर गेली. ते झाड अतिशय भयावह दिसत होते. त्याने घाबरून नजर पटकन खाली केली. त्याला त्याच्या मालकाने सांगितलेले शब्द आठवले, काहीही झालं तरी अमावस्येला ह्या झाडाजवळ जायचं नाही. त्याच्या पायाची थरथर वाढत चालली होती. कधी एकदा घरी पोचतोय असं झालेलं. त्याला आठवलं, दर अमावस्येला तो आणि त्याचा मालक मारलेले बोकड घेऊन ह्या रानात येत होते. मालक त्याला रानाच्या वेशीवर उभा करून त्या पिंपळाच्या झाडाजवळ जात होता आणि काहीतरी पुटपुटत ते बोकड तिथेच ठेवून येत होता. दुसऱ्या दिवशी त्या बोकडाची हाडच त्या झाडाजवळ दिसत होती. काही झालं तरी रानाच्या वेशीच्या आत यायचं नाही, अशी मालकाने भीमाला तंबी दिली होती आणि कुणाला सांगायचं पण नाही, असा दम दिला होता. जसजसा भीमाला ह्या गोष्टी आठवत होत्या, तसतसा त्याच्या अंगाच्या थरकाप उडायच्या. त्यात म्हणून की काय, कुत्र्याच्या रडण्याचा आवाज भीमाला असह्य झालं होतं. देवाचं नाव पुटपुटत भीमा लगबगीने वाट तुळवत होता. तेवढ्यात भीमाला एक कर्कश आवाज ऐकू आला. भूक, भूक लागली मला, भूक, कुणीतरी काहीतरी द्या, भूक लागली. आवाज ऐकताच भीमा एका जागी स्तब्ध झाला. घाबरून त्याने मागे वळून बघितलं. आवाज पिंपळाच्या झाडापासून येत होता. कोण आहे? कुणीतरी खायला द्या, खूप भूक लागली आहे, भूक, अशी परत किंकाळी आली. आता मात्र भीमाची वाचाच गेली. काय करावं ते कळतच नव्हतं. कोण आहे तिकडे? भीमा घाबरत घाबरत पिंपळाच्या झाडाकडे बघत बोलला, मी खवीस, इकडे ये.
भूक लागली मला. पिंपळाच्या झाडापासून जोरात किंकाळी आली. भीमा घाबरून पडू लागला, पण रानाच्या वेशीजवळ जाताच त्याचे पाय एका ठिकाणी स्तब्ध झाले. थांब, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या भक्सा आहेस. आज मी तुला खाणार. भूक लागली मला. परत जोरात किंकाळी आली. भीमा आपले पाय उचलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पाय जमिनीला जखडले गेले होते. त्याला भास होत होता की कुणीतरी त्याला परत मागे खेचत आहे. आता मात्र भीमाची सगळी शक्ती गळाली. 10 हत्तीचं बळ असलेला माणूस ढसाढसा रडू लागला. मला सोड. म्या काय केलंय तुझं? मला सोड. माझी बायको पोरं आहे ती. मी गरीब माणूस हाय. सोड मला. भीमा पिंपळाच्या झाडाकडे पाहून विनवणी करू लागला. तू पडू नकोस. इकडे ये. आज तू माझ्या भक्ष्य आहेस. परत पिंपळाच्या झाडापासून किंकाळी आली. आता भीमाचे पाय त्याच्या इच्छेविरुद्ध पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ लागले. भीमाला तर कळेना की आता काय करायचे ते. त्याला त्याच्या डोळ्यासमोर स्वतःचा मृत्यू दिसत होता. हळूहळू भीमाचे पाय पिंपळाच्या झाडाजवळ जात होते. जसजसं भीमा पिंपळाच्या झाडाजवळ येत होता, तसतसा ते झाड अजून भयावह वाटत होते. मला सोड. मला सोड. मी लय गरीब माणूस हाय. भीमा पुटपुटला. आता तर फक्त गुरगुरण्याचा भयावह आवाज येत होता. आतापर्यंत भीमा त्या पिंपळाच्या झाडापाशी आला होता. समोर लख्ख काळो आणि फक्त राक्षसी हसण्याचा आवाज येऊ लागला. कोण आहेस तू? आणि म्या काय केलंय तुझं? भीमा रडत रडत बोलला. म्या खवीस हाय, खवीस. आणि मला भूक लागली. मी तुला खाणार. परत जोरात आवाज आला. अरे पण मीच का? भीमा विनवणी करू लागला. पाटलाने मला इकडं आणलंय आणि मी लय दिवस उपाशी हाय. मला भूक लागली. परत तोच आवाज पिंपळाच्या झाडापासून आला. भीमाच्या हळूहळू लक्षात आलं. गावातली माणसं म्हणत होती की पाटलाने खवीस आणलंय म्हणून, आणि पाटील दर अमावस्येला बोकड कापून रानात का येत होता ते. पण पाटील मेलाय आता. तो कसा काय येईल? भीमा घाबरत घाबरत बोलला. जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. शेवटी पाटलाला त्याच्या कर्माची फळं भेटलीच. परत हसत हसत आवाज आला पिंपळाच्या झाडापासून. हे बघ, म्या तुला खायला आणतो, पण तू मला सोड. भीमा स्वतःला धीर देत बोलला. तू काय आणशील माझ्यासाठी? पिंपळाच्या झाडापासून आवाज आला. हे बघ, तू मला सोड. मी थोड्या वेळात बोकड घेऊन येतो. मला माहीत आहे पाटील तुला बोकड देत होतं ते. भीमा फुटफुटला. गुरगुरण्याचा आवाज जोरात येऊ लागला. मी तुला सोडतो, पण रात्रीच्या पहिल्या प्रहरपर्यंत मला खायला घेऊन ये. आणि जर का तू नाही आणलास तर सूर्योदयपूर्वी तुझा मृत्यू होईल. पिंपळाच्या झाडापासून आवाज आला. होय होय, मी लक्षात ठेवीन. भीमा असं बोलताच त्याच्या पायाची पकड सैल झाली आणि भीमा पळत पळत घराच्या दिशेने जाऊ लागला. मागून जोरात किंकाळी येत होती. लक्षात ठेव, पहिला प्रहर, नाहीतर तुझा मृत्यू. लक्षात ठेव. जसजसा भीमा लांब जात होता, तसतसा किंकाळीचा आवाज कमी होत होता. भीमा आता धापा टाकत टाकत झोपडीपर्यंत पोहोचला होता. तो कसा झोपडीपर्यंत पोहोचला त्याचं त्यालाच कळालं नाही. त्याच्या मनात एकच घुमत होतं, बोकड नाहीतर मृत्यू. अंगणात आल्यावर भीमा जोरात ओरडतो. अगं ये, ऐकतेस का? बाहेर ये लवकर. भीमाचा घाबरट आवाज ऐकून त्याची बायको लक्ष्मी धावत बाहेर आली. काय झालं धनी? एवढं घाबरला का म्हणून? लक्ष्मी बोलली. तू काय बी विचारू नगस. एक काम कर, आतला सुराण आणि गोट्यातलं बोकड घेऊन ये.
भीमा बोलला, अहो पण रात्रीचं कशापायी हे सगळं? काय झालं ते तरी सांगा. घाबरट स्वरात लक्ष्मी बोलली, तुला एकदा बोललेलं कळत नाही का? जा बिगी बिगी आणि समद घेऊन ये. भीमा लक्ष्मीवर ओरडला. तसं लक्ष्मी धावत धावत घरात गेली आणि सुरा घेऊन आली. तेवढ्यात भीमाने गोट्यातलं बोकड बाहेर घेऊन आला. हे धरा. लक्ष्मी सुरा हातात देत भीमाला म्हणाली. भीमाने सुरा घेतला आणि बोकडाच्या गळ्यावर फिरवला. बोकड तडफडू लागलं. स्वतःच्या जीवाच्या आकांताने बोकड जोरजोरात ओरडू लागलं. भीमाचे हे रूप बघून लक्ष्मी थरथर कापू लागली. थोड्या वेळाने बोकडाची तडफड शांत झाली. सगळीकडे भयान शांतता आणि रक्ताचा सडा पसरला होता. भीमाने ते बोकड खांद्यावर टाकलं आणि लक्ष्मीला म्हणाला, लक्षे, ध्यानात ठेव, मी रानात जाऊन येतो. तू माझ्या मागं येऊ नगस. मी येतो थोड्या वेळात. अहो पण धनी, हे काय हाय? आणि आता कुणीकडे निघालात? नका जाऊ धनी. लक्ष्मी भीमाचे पाय पकडून रडत रडत बोलली. लक्षे, मला जाऊ दे, नाहीतर तुझे कुंकू पुसल. भीमाचे हे शब्द ऐकताच लक्ष्मीने भीमाचे पाय सोडले. धनी, असं म्हणू नका, या लवकर, मी तुमची वाट बघते. लक्ष्मी भीमाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून बोलली. भीमा लगबगीनं रानाकडे जाऊ लागला. थोड्याच वेळात भीमा त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला. परत तो हसण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. आलास का? ठेवते तिकडे. पिंपळाच्या झाडापासून आवाज आला. ठेवतो, पण माझी एक इच्छा आहे. भीमा धीराने बोलला. बोल, काय आहे तुझी इच्छा, बोल. पिंपळाच्या झाडापासून आवाज आला. ज्याप्रमाणे तू पाटलाला मदत केली तशी मला पण करायची. भीमाच्या अंगातील भयाची जागा आता हव्यासाने घेतली होती. त्या बदल्यात तू मला काय देशील? परत तोच भयावह आवाज आला. त्या बदल्यात मी तुझा सांभाळ करेन. तुला दर अमावस्येला बोकड देईल. भीमा बोलला. ठीक आहे, पण हाव लय वाईट असते बघ. मी तुला समद देईल, पण जर का तुझ्या भक्ष्यात खंड आला तर तुझं लय वाईट होईल. तुला दिलेलं समद मी घेऊन टाकेल. तोच कर्कश आवाज परत आला. खंडन होऊ द्यायचं नाही मी, पण मी बोललेलं तसं भेटलं पाहिजे. भीमा बोलला. तुझ्या मनासारखं होईल. तुझी भरभराट होईल आणि दुसऱ्या कुणाची वाट लागल. तो कर्कश आवाज परत आला. दुसऱ्याची वाट म्हणजे? समजलं नाही. भीमा बोलला. लक्षात ठेव, तुला जी वस्तू भेटेल ती दुसऱ्याची असल. सृष्टीचा नियम आहे. एखाद्याला काही भेटलं म्हणजे दुसऱ्याने काहीतरी गमावलं. तोच कर्कश आवाज आला. मला काही हे माहीत नाही. म्या जे मागल ते मला मिळायला पाहिजे बस. आणि हो, तू असा अदृश्य, मी तुला कसा भेटणार आणि बघणार? भीमा बोलला. त्या झाडाच्या बुडापाशी अंगारा आहे. तो लाव डोक्याला, मी दिसल. सामोरून आवाज आला. भीमाने अंगारा उचलला आणि डोक्याला लावला आणि पिंपळाच्या झाडाजवळ बघितलं. तिथे एक भयावह आकृती उभी होती. तिची उंची जवळपास त्या पिंपळाच्या झाडाच्या अर्धी होती. चेहरा विद्रूप, डोळे अतिशय क्रूर दिसत होते. पायाचे व हाताचा पंजा खूप मोठा होता. हातापायाची नखे वाढलेली होती आणि तीक्ष्ण नजरेने भीमाकडे बघत होता. भीमा काही क्षण घाबरला, पण त्याने भीती दाखवली नाही. आतापर्यंत तो कर्कश आवाज ऐकत होता. आता तर त्याने त्या खविसाचे भयावह रूप बघितलं होतं. का घाबरला का? खवीस बोलला. नाही नाही. भीमा आपली भीती दडवून बोलला. बरं, ठेव ते भक्ष्य आणि तू निघून जा.
पण लक्षात ठेव, परत जाताना मागं बघायचं नाही आणि प्रत्येक अमावस्येला मला खायला घेऊन यायचं. तुला काय पाहिजे असेल तर रात्रीच्या पहिल्या प्रहरी ह्या झाडाजवळ यायचं आणि हा अंगारा डोक्याला लावून बोलायचं, मी येईल लगेच. पण लक्षात ठेव, भक्ष्यात खंडन होता कामा नये. खवीस बोलता बोलता हसू लागला. भीमाने त्याच्या खांद्यावरचं बोकड तिथंच ठेवलं आणि तिथून निघू लागला. मागून खविसाची जोरजोरात किंकाळी येत होती, लक्षात ठेव, मागे बघू नकोस आणि भक्ष्यात खंडन नको. भीमाची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. पाटलाच्या नंतर पाटलाचा राहता वाडा भीमाला भेटला. भीमा आणि लक्ष्मी आता इटीत वाड्यामध्ये राहत होते. खविसाच्या मदतीने भीमाला जी गोष्ट हवी होती ती त्याला मिळत होती. भीमाच्या पाटलासारखा गावात दरारा निर्माण झाला. भीमा न चुकता दर अमावस्येला बोकड घेऊन खविसाला देऊ लागला. त्यामुळे खवीस देखील खुश होता. हळूहळू दिवस जात होते. आता भीमाकडे बक्कळ पैसा, गाडी अडका, जमीन जुमला झाला होता. जसजसा भीमा श्रीमंतीच्या पायऱ्या चढत होता तसतसा भीमाचा अहंकार देखील वाढत होता. पाटलाच्या फाटक्या कुर्ता आणि पैजमा घालणारा भीमा आता इस्त्री केलेले पांढरे शुभ्र पैजमा आणि कुर्ता घालून गावात मिरवत होता. भीमाच्या आता घरगडीवरून मालकात रूपांतर झालं होतं. भीमा आता दुसरा पाटील झालाय असं बोलण्यात काय वावगं ठरणार नाही. लंकेची पार्वती असलेली लक्ष्मी आता गळाभर सोनं घालून गावभर फिरत होती. असाच एक दिवस भीमा आपल्या गाडीतून गावात फेरफटका मारत होता. न राहूनही भीमाची नजर रस्त्याच्या शेजारी बसलेल्या लहान मुलावर पडली. कोण हाय रे हा? भीमा रुबाबात ड्रायव्हरला बोलला. मालक, काय माहीत, पण गेली 10-15 दिवस इथंच दिसतं हे पोरगं. ड्रायव्हर बोलला. म्हणजे? म्या काय समजलं नाही. आई बाप कुठं आहे ह्या पोराचं? भीमा ड्रायव्हरला बोलला. आई बाप माहीत नाही, पण एकला दिसतोय. गावातल्या स्मशानात ठेवलेल्या 10व्या आणि 13व्याच्या नैवेद्यावर दिवस काढतोय. कुणाचे हाय ते ठाऊक नाही. ड्रायव्हर बोलला. एक काम कर, गाडी घे बाजूला, बघू काय हाय ते. भीमा ड्रायव्हरला हाताचा इशारा करत बोलला. गाडी जवळ येताच बसलेलं पोरगं बिथरून उभं राहिलं. ए पोरा, इकडं का म्हणून बसलाय? भीमा गाडीतून उतरून पोराशी बोलला. साहेब, म्या काय बी केलेलं नाही, मला मारू नका. पोरगं थरथर कापत बोलला. घाबरू नकस, नाही मारत तुला, पण इथं का बसला एकला भरूनात? भीमा पोराला धीर देत बोलला. काय नाही साहेब, मी आणि माझ्या बा लांबून आलोय. पोरगं भीमाला बोलला. अरे पण तुझ्या बा कुठं हाय? भीमाने विचारले. माझा बा म्हणाला, तू इथंच थांब, मी काहीतरी खायला घेऊन येतो म्हणून, पण लय दिवस झालं आलाच नाही. पोरगं रडत रडत बोलत होता. साहेब, गेल्या 10-12 दिवसापूर्वी नदीत एका माणसानं जीव दिलेला. ड्रायव्हर भीमाला बोलला. तुला काय कळतं की नाही की लहान पोरासमोर काय बोलायचे ते? भीमा ड्रायव्हरवर ओरडत बोलला. तू परत घरी जा पोरा, आई वाट बघत असेल तुझी. भीमा काळजीने त्या पोराला म्हणाला. साहेब, आई केव्हाच देवा घरी गेली आणि आम्हा गरिबाचं कुठलं घर, हातावरचं पोट आमचं, कधी ह्या गावी तर कधी दुसऱ्या गावी. मी आणि माझ्या बा असं दोघांचं विश्व. पोरगं जोरात हंबरडा फोडत म्हणाला. का कुणास ठाऊक, पण अहंकाराने भरलेल्या भीमाच्या आतला माणूस जागा झाला. त्याला त्याचा भूतकाळ आठवला. कधी काळी त्याला पण त्याच्या आईबानं रस्त्यावर सोडून दिलं होतं. एव्हाना भीमाला सगळ्या परिस्थितीचा अंदाज आला होता. तो जीव देणारा माणूस ह्याच्याच बाप असेल हे त्याला कळून चुकलं.
माझ्यावर येशील का माझ्या घरला? तुला तिथं काम देतो, घरगडी बन माझ्या. तुला 2 वेळचे जेवण देतो आणि राहायची सोय करतो. भीमा त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. पण माझ्या पोरगा भीमाला बोलला, तू चल माझ्याबरोबर, तुझ्या बाला आम्ही शोधतो आणि आणतो. भीमा पोराला बोलला. पोरग भीमाच्या बरोबर जायला तयार झालं. अगं ये, बाहेर ये जरा. भीमाने अंगणात येऊन लक्ष्मीला आवाज दिला, बोला धनी. आणि हे कोणाचे पोरग? लक्ष्मी पोराकडं बघत बोलली, हे सापडलंय मला रस्त्यावर. त्याची राहायची सोय करा मागच्या झोपडीत आणि घरकामाला मदतीला घ्या ह्याला. भीमा बोलला, नाव काय तुझं? लक्ष्मी पोराला बोलली, रामा. पोरग बोललं, बरं चल माझ्याबरोबर. लक्ष्मी त्या पोराला बोलली आणि वाड्याच्या त्या झोपडीजवळ घेऊन गेली. एक काळ असाच होता. पाटलाने भीमाला ह्या झोपडीत राहायला दिलेलं आणि आता भीमाने रामाला तिथेच निवारा दिला. इथं तू राहायचं, जरा साफ करून घे. काय बी लागलं तर वाड्यावर यायचं. उद्यापासून मला घरकामाला मदत करायला यायचं. लक्ष्मी रामाला झोपडी उघडत सांगत होती. बरं मालकीन, रामा बोलला. काय खाल्लंय का? लक्ष्मीने विचारलं. नाही, रामा खाली मान घालून बोलला. बरं मी आणते, तोवर तू पसारा आवर. असं बोलून लक्ष्मी जेवण आणायला गेली. दिवसामागून दिवस जात होते. भीमा दिमाखात वावरत होता. गावातली माणसे आता भीमावर जळायला लागली होती. एकदा भीमा असाच रानात गेला होता. ऊस तोडणीचे दिवस होते. हे गण्या, पाणी आण जरा. भीमाने रानातल्या गड्याला हाक मारली. आलो आलो मालक. गण्या तांबाभर पाणी घेऊन आला. गण्या अजून कितीसा ऊस बाकी हाय? भीमा रानात नजर टाकत गण्याला बोलला, वाईच हाय बघा, होईल सांच्या पारी. गण्या भीमाच्या पायाशी बसत बोलला. तेवढ्यात भीमाची नजर अचानक एका जागी थांबली. एक सुंदर बाई रानात ऊस तोडत होती. तिची पाठमोरी आकृती बघून भीमा सुन्न झाला. तिच्या केसाची वेणी तिच्या गोऱ्या पाठीवर वाऱ्यावर झुलत होती. तिच्या कामनीय बांधा बघून भीमाच्या तोंडातून पाणी सुटू लागलं. भीमाने उभ्या आयुष्यात एवढी सुंदर बाई बघितली नव्हती. भीमाच्या आतला हवसरूपी शैतान जागा झाला होता. हे गण्या, इकडे ये रे. भीमा बाईकडे लक्ष रोखून गण्याला बोलू लागला. बोला की मालक. गण्या बोलला. अरे कोण रही? भीमा त्या बाईकडे इशारा करत गण्याला बोलला. अहो, ही तर आपल्या संपाची मालकीन पार्वती. मागच्या महिन्यात लग्न करून आली आपल्या गावात. गण्या भीमाला बोलला. भीमाची नजर काही तिच्यावरून हटत नव्हती. त्याच्या डोक्यात वेगळाच विचार चाललेला. एक काम कर गण्या, लय दुपार झाली. तुम्ही समधी जेवायला जावा आणि हो, त्या बाईला म्हणावं तेवढी सर काढायला सांग आणि मग जेवायला जा म्हणावं. भीमा दम देत गण्याला बोलला. बरं बरं मालक. ए चला रे समधी जेवायला. ए उठा बिगी बिगी. आणि हो पार्वते, तेवढी सर पुरी कर आणि ये मागणं. गण्या सगळ्यांना हातवारे करून बोलला. बरं बरं. पार्वतीने पण मान डोलवून गण्याला होकार दिला. आता रानात फक्त भीमा आणि पार्वती होती. त्या बिचारीला काय माहीत होतं की नियतीने पुढे काय मांडलंय. भीमा हळूहळू पार्वतीच्या दिशेने जाऊ लागला. पार्वती आपल्या कामात मग्न होती. कधी ह्या फुलाचा आस्वाद घेतोय असं भीमाला झालं होतं. भीमाच्या आतल्या शैतानाला आता शरीर सुखाची भूक लागली होती. भीमाने आजूबाजूचा कानोसा घेतला. कुणीही नाही म्हटल्यावर त्याने पार्वतीच्या दिशेने सपासप चालायला सुरुवात केली. भीमाची नजर पार्वतीच्या कमरेवरून हटतच नव्हती. भीमा आता पार्वतीच्या जवळ आला होता. त्याच्या नाकातून गरम वाफा येऊ लागल्या होत्या.
पार्वतीचं मागे लक्ष नव्हतं. भीमाने पार्वतीवर मागून झेप घेतली, जशी वाघ शेळीवर मारतो तशी. एका हाताने त्याने पार्वतीला कमरे मागून पकडलेले आणि दुसऱ्या हाताने तिचं तोंड दाबलेलं. भीमाच्या हाती आता सावध लागलं होतं. पार्वतीला कळालंच नाही की काय होतंय ते. ती जीवाच्या आकांताने झटपट करत होती. भीमा आता तिला फरफटत शेतात नेऊ लागला. पार्वती आपल्या जमिनीवर पाय घासत विरोध करत होती, पण ती काय करणार? राक्षसी पुरुषासमोर तिची ताकद थोडकी पडत होती. भीमाने कमरेचा हात काढून तिला केसाने ओढू लागला. पार्वती जीवाच्या आकांताने जोरात धडपड करत होती. एवढ्यात भीमाच्या पार्वतीच्या तोंडावरचा हात सैल झाला आणि पार्वतीने ही संधी साधून त्याच्या हाताच्या जोरात चावा घेतला. भीमा जोरात किंकाळला. पार्वती पण जोरात ओरडू लागली, वाचवा वाचवा. भीमाला आता परिस्थितीचं गांभीर्य कळालं. त्याच्या हातून पार्वती निसटली आणि थेट शेताबाहेर पडत आली. तिच्या मागून भीमा देखील पडत आला. एव्हाना शेताबाहेर आवाजाने बरेच शेतमजूर जमा झाले होते. पार्वतीच्या फाटक्या ब्लाऊजने आणि अस्ताव्यस्त झालेल्या साडीवरून त्यांना कळून चुकलं की काय प्रकार घडला ते. पार्वतीने भीमाकडे बघितलं आणि एकजोरात कानशिलात लगावली आणि रडत रडत घरी गेली. भीमा रागाने पार्वतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. भीमाने सर्व शेतमजुरांवर तीक्ष्ण नजर टाकली. दाह तिचं बळ असलेल्या भीमासमोर सगळ्यांनी नजर खाली केली. भीमाला झालेला अपमान सहन करण्याच्या पलीकडे होता. ध्यानात ठेवा, जर काही बातमी बाहेर कळाली तर एकाएकाचे मुर्दे पाडेल आणि ह्याच रानात पुरेल, कळलं का? भीमा आपल्या लालबुंद डोळ्याने सर्व शेतमजुरांवर नजर टाकत बोलला आणि तेथून निघून गेला. भीमा घरी आला, पण काही केल्या पार्वतीने चार चौघात केलेला अपमान त्याच्या डोक्यात मधमाशीप्रमाणे घोंगावत होता. भीमाची तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याला लवकरात लवकर ह्याचा बदला घ्यायचा होता. भीमाचं कशातच लक्ष लागत नव्हतं. रात्र झाली. भीमा रागारागाने कपडे घालून घरातून निघाला. धनी, कुठं चाललं ह्या टायमाला? लक्ष्मीने काळजीपोटी भीमाला विचारलं. मसनात चाललोय, येतेस का माझ्याबरोबर? इथनं पुढं अजिबात विचारायचं नाही कुठं चाललोय ते, नाहीतर जीभ हासडून देईल हातात. भीमा रागाच्या भरात लक्ष्मीला बोलून घरातून निघून गेला. लक्ष्मीने भीमाचे हे रूप पहिल्यांदाच पाहिलं होतं. एव्हाना रात्रीचा पहिला प्रहर झाला होता. भीमा चालत चालत रानातल्या पिंपळाच्या झाडाजवळ आला. तिथे ठेवलेला अंगारा उचलला आणि कपाळाला लावला. "ए खवीस, कुठाय तू? लवकर ये." भीमाने पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला नजर टाकली, पण खवीस कुठे दिसला नाही. "खवीस, मी भीमा, लवकर ये." भीमा जोरात गरजला. वाऱ्याची एक मोठी झुळूक आली. हळूहळू गुरगुरण्याचा आवाज येत होता. भीमा इकडे तिकडे शोधू लागला. त्याची नजर झाडावरच्या फांदीवर गेली. एक पांढरी शुभ्र आकृती झाडावर उलटी लटकलेली होती आणि जोरजोरात झोके देत होती. त्याचे केस जमिनीवर लोळत होते. खविसाने डोळे उघडले आणि जोरात किंकाळी फोडली. "कोण आहे रे? कुणाची एवढी हिंमत?" "म्या भीमा." "उठ लवकर." भीमा बोलला. "काय झालंय तुला आणि काय पाहिजे तुला?" खवीस बोलला. भीमाने त्याला दिवसभर झालेली सगळी घटना सांगितली. त्याचा झालेला अपमान सांगितला. "हे बघ, सौंदर्याचे विष लय वाईट असतंय बघ." खवीस जोरजोरात हसत बोलला. "तू मला काही मदत करणार आहेस का?" भीमा खडसावून खविसाला बोलला. "बोल, काय पाहिजे तुला?" "माग, काय मागायचे आहे ते." खवीस बोलला.
मला पार्वती पाहिजे. एकदा तरी तिचे सौंदर्य मला चाकायचे आहे. काही होऊन दे, पण मला पार्वती पाहिजे. भीमा खविसाला बोलला. खवीस जोरजोरात हसत बोलला, एक लक्षात ठेव, मी हे सौंदर्य तुला देऊ शकतो, पण कुणाचे तरी सौंदर्य हिरावून जाणार. मी तुला आधीच सांगितलेलं, तू जे मागशील त्याच्या बदल्यात दुसरं कोणीतरी गमावून बसेल. मला काही माहीत नाही, तू कुणाचे पण सौंदर्य घे, पण मला पार्वती पाहिजे. मला माझा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाची परतफेड करायची आहे. मला तिला फुलासारखी चिरडायची आहे. भीमा खविसाला म्हणाला, बरं ठीक आहे, मी तुला पार्वतीचं सौंदर्य देतो. एक काम कर, त्या पिंपळाच्या झाडाजवळचा अंगारा घे. हा अंगारा पुढल्या अमावस्येला रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये पार्वतीच्या घराच्या उंबरठ्यावर टाक. पार्वती त्या रात्री तुझ्या वशमध्ये येईल. खवीस भीमाला हसत हसत बोलला, पण तिच्या नवऱ्याचं काय? त्याचं काय करायचं? भीमाने खविसाला विचारलं. त्याची काळजी घेऊ नकोस. जेव्हा तू हा अंगारा तिच्या उंबरठ्यावर टाकशील तेव्हापासून तिचा नवरा शुद्ध हरपेल. तुला त्याचा काहीच अडथळा होणार नाही. पण एक लक्षात ठेव, जर का उंबरठ्यावरचा अंगारा नाहीसा झाला तर पार्वतीवरचा तुझा वश सुटेल आणि तिचा नवरा शुद्धीवर येईल. खवीस भीमाला बोलला, हो लक्षात ठेवतो. असं म्हणत भीमा तो अंगारा आपल्यासोबत घेऊन मघारी निघतो. अंगारा उडू देऊ नकोस. जोपर्यंत अंगारा तोपर्यंत तुझ्या हातात वश. खवीस मागून किंचाळत असतो.